नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण ॲनालिसिस केलं होतं, की निफ्टी बरोबर या लेव्हलवर इथे एखादी डोजी कॅन्डल टाइप किंवा एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवेल. पण इथे आज काय झालं बघा, गॅप डाऊन होऊन मार्केट पुन्हा एकदा ऑलमोस्ट 26,050 पर्यंत गेलं होतं. तिथनं पुन्हा एकदा वर आलं आणि ही जी ट्रेंड लाईन होती, ज्या ट्रेंड लाईन बद्दल बोललो होतो, की याच्यावर सपोर्ट घेईल आणि पुन्हा एकदा इथे असंच झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता निफ्टीमध्ये, की या लेव्हललाच इथे सपोर्ट घेतल्या गेलेला आहे. बघा इथे पण एक डोजी बनवली होती, सेम पॅटर्न इथे बनवलेला आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एकदा अपसाईडची मुवमेंट ऑलमोस्ट एक 26,000 ते 26,000 किती होते 372 अशी मुवमेंट आली होती. तर आता आपल्याला उद्या गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय होतं, आज तुम्ही पाहू शकता की याच मुवमेंटमध्ये मार्केट नंतर खेळत राहिलं याच लेवलमध्ये. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, की जी ही लेवल आहे याच्या जेव्हा लो ब्रेक होईल, म्हणजे किती 26,065, हा जर लो ब्रेक झाला तर आपण याच्यामध्ये पुट साईड साठी ट्रेड घ्यायचा आहे किंवा पुट साईड साठी आपण पाहू शकतो की इथनं मार्केट अजून खाली जाऊ शकतं का. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि या लेवलवर इथे कुठेतरी आले 26,100, 26,070, 80 समथिंग लेवलला, तरी पण आजचा जो लो होता, म्हणजे ही लेवल आहे 26,070 ची, याच लेवलला पुन्हा एकदा एखादा पॅटर्न बनतोय का, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, हे आपल्याला पाहायचंय. आणि इथनं पण पुन्हा आपल्याला अप साईड साठी एखादी मुवमेंट भेटू शकते आणि ऑलमोस्ट 26,200 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन मार्केट वर जायला लागलं, इथे कुठेतरी झालं, तर या लेवल पर ही जी लेवल आहे, जोपर्यंत 26,200 ची लेवल ब्रेक होत नाही, तुम्ही इथे पाहू शकता 1 2 3 4 5 वेळा जवळजवळ इथनं ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि तिथनं रिजेक्शन भेटलेलं आहे. मग त्यामुळे जोपर्यंत फ्लॅट ओपन होऊन मार्केट वर चाललंय किंवा तुम्हाला असं दिसतंय गॅप अप झालंय, इथे कुठेतरी आलंय आणि मार्केट वर चाललंय, जोपर्यंत ही 26,200 ची लेवल ब्रेक करून सस्टेन करत नाही 1 तास, तोपर्यंत आपल्याला कॉईल साईडला टोटली अवॉइड करायचंय. आणि जर ही लेवल ब्रेक केली आणि इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर आपलं टार्गेट ऑलमोस्ट 26,282 एवढं, एक 70 ते 80 पॉईंटचं अपसाईडचं टार्गेट राहणार आहे. आज बघा बरोबर ही 26,000 ची लेवल आहे, इथे 1 आवरला बरोबर इथे एक काय झालंय, तर हॅमर पॅटर्न बनलाय आणि त्यालाच सपोर्ट घेऊन मार्केटनी अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. आणि हे आजच्या ज्या लेवल्स आहेत किंवा उद्यासाठीच्या कॉल साईडसाठीच्या, याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे ट्रेड भेटू शकतात. जर 26,200 ब्रेक झाली आणि 1 आवर सस्टेन झाली, इथनं त्यानंतर आपल्याला कॉल बाय करायचा. त्याशिवाय आपल्याला कॉल बाय करायचा नाहीये. आणि समजा गॅप डाऊन झाली, तुम्हाला सांगितलं गॅप डाऊन झाली किंवा याच लेवलला फ्लॅट ओपन होऊन 20-30 पॉईंट जर ओपन झाली, तर आपल्याला 26,100 ते 26,060, म्हणजे 30-40 पॉईंट मध्ये आपल्याला काही करायचं नाही. इथे एखादा मुवमेंट आपल्याला भेटते का, ते करणं गरजेचं आहे. लक्षात. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचंय, की विकलीला जर आपण पाहिलं, तर विकलीला असं काय आपल्याला पॅटर्न भेटत नाही. मंथलीला पण ऑलमोस्ट एक शूटिंग स्टार सारखं पॅटर्न, एवढं लक्षात ठेवा. आणि जर हा मंथ 26,000च्या खाली क्लोज झाला किंवा 26,000 पर्यंत जर क्लोज झाला, तर नेक्स्ट मंथ हा आपल्यासाठी खूप डिझास्टर ठरू शकतो या लेवलपासून. त्यामुळं जरासं ॲनालिसिस करताना किंवा पाहताना लक्ष ठेवा, की मार्केट काय रिॲक्ट करतंय. आज तुम्ही पाहिलं असेल, की ऑटो फार्मा सेक्टर आहे, ते खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मुवमेंट दिलेलं आहे. त्याचं मार्केट चालू असताना माझं म्हणणं आहे, तुम्ही फक्त निफ्टी सेन्सेक्समध्ये न पाहता स्टॉक ऑप्शन पण करायला चालू करा. आणि जर तुम्हाला स्टॉक ऑप्शन जमायला लागले, तर तुम्हाला निफ्टी सेन्सेक्सपेक्षा पण ते खूप युजफुल होतील. जर तुम्हाला स्टॉक ऑप्शन
बद्दल जाणून घ्यायचं असेल, स्टॉक्समध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, फ्युचर कसं करायचं, तर त्यासाठी तुम्ही फक्त कमेंट्समध्ये ऑप्शन टाईप करा. मी तुमच्यासाठी नक्कीच त्याच्यावर एखादं लेक्चर बनवेल. आता आपण हे निफ्टीचं ॲनालिसिस केलं. सॉरी, हे आपण आता सेन्सेक्सचं ॲनालिसिस पाहणार आहे. आता इथे पण बघा काय झालंय, की ही जी अपट्रेंड लाईन होती, याच्यावरच एक क्लोजिंग दिलेलं आहे मला वाटतं इथपर्यंत. हे बघा, या अपट्रेंड लाईनच्या वरच एक बुलिश मार्बल टाईप कॅन्डल क्लोज झालेली आहे. म्हणजेच काय, तर प्राइस खाली आल्यानंतर पुन्हा एकदा बायर्स लोकांनी ती वर न्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग आपल्याला आता काय करायचं, यामध्ये उद्या मार्केट चालू होताना एटी 85,000च्या वर जर एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला आणि त्याच्यावर जर आपल्याला एंट्री करायला मिळाली, तर आपलं ऑलमोस्ट 85,300 हे आपलं फर्स्ट टार्गेट, सॉरी 400 हे आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे. 85,000च्या वर जर एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, हॅमर 5 मिनिटला मिळू दे, 10 मिनिटला काही 15ला, फक्त आपल्याला एंट्री मिळणं, त्यासोबत व्हॉल्यूमने सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर आपल्या अपसाइड्स आणि जास्तीत जास्त असं एंट्रीज पहा की ज्याचे स्टॉप लॉस खूप कमी असतील. इथे आपल्याला एंट्री भेटली, त्यानंतर आपलं टार्गेट ऑलमोस्ट 400 पॉईंटचं राहणार आहे. त्यानंतर समजा मार्केट अपसाइडला किंवा फ्लॅट ओपन नाही झालं, किंवा एक 60-70 पॉईंट किंवा 100 पॉईंटचा गॅप डाऊन झाला आणि मार्केट या लेवलला इथे कुठेतरी आलं 84,700 समथिंग लेवलला, तर आपल्याला काय करायचंय, 600 लेवल पर्यंत काहीच करायचं नाही. जोपर्यंत 84,600 लेवलला मार्केट येत नाही, त्यानंतर आपल्या इथं वेट अँड वॉच करायचं. जसं मी कालच तुम्हाला ही लेवल दाखवली होती, की ही जी लेवल आहे 84,500 ची लेवल, हा खूप चांगला सपोर्ट आहे. मार्केटने ऑलमोस्ट त्याच्या नियर बाय सपोर्ट घेतला. समजा या लेवलवर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटतोय, कोणता 84,600, किंवा ही लेवल एखाद्या बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने ब्रेक होते ते, हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ही जर ही लेवल ब्रेक झाली, तर याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट एक 600 पॉईंट 500 पॉईंटचा याच्यामध्ये डीप आहे बघा. तो कुठपर्यंत आहे, इथपर्यंत, इथे. म्हणजे ऑलमोस्ट 600 पॉईंटचा आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं, जर याचा उद्या लो ब्रेक झाला. त्यामुळं आज ज्या लेवल आपण सांगितलेला आहे, की आजचा जो लो होता सेन्सेक्सचा, जो हॅमर बनवला, त्याचा लो हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप इम्पॉर्टंट लेवलला हा लो बनलेला आहे. आणि 85,000च्या मी तुम्हाला सांगितले, की त्याच्या वर गेल्यानंतर आणि सस्टेन केल्यानंतर 1 आवर, तेव्हाच आपल्याला काय होतं, कधी कधी उद्या एखादी ग्रीन कॅन्डल असेच हॅमर बनेल इथे, आणि इतका मोठा हॅमर असेल आणि तिथनं परत एकदा खाली यायला चालू होईल. त्यामुळं पहिले 15 मिनिट ट्रेड घेऊ नका. सध्या पहिले 15 मिनिट जे नाही, खूप वॉलटाईल चालू आहेत. तुम्ही थोडेसे थांबून ट्रेड घेत चला. आणि जर तुम्हाला जसं मी सांगितलं, की स्टॉक ऑप्शन बद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये स्टॉक ऑप्शन म्हणून टाईप करा. मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.